लवकर आरक्षण दिलं तर ठीक, अन्यथा मराठे तुटून पडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। सरकारला कायदा पारित करण्यासाठी 40 दिवस दिले, आता यापुढे 1 तासही देणार नाही असं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय। तर मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही असं सुद्धा जरांगे म्हणाले। दरम्यान भुजबळांनी 2 समाजात भांडणं लावण्याचं काम केलं असून त्यांच्याकडून काय सुसंस्कृतपणा शिकायचा असा टोला सुद्धा जरांगे पाटील यांनी लगावलाय। मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत, म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतो। आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे। लोकांनी सगळे कामं उरकायला सुरुवात केली। ओबीसीतून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे। मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे, म्हणून आम्हाला वेळ पाहिजे। सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही। काय बोलतो एवढा मोठा माणूस? चांगले विचार आहेत तुमचे, आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं। संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरूनच लक्षात आली। तुमची संस्कृती काय? कोयत्याच्या आणि कोराडीच्या आणि काठ्याच्या पायत वाढण्याच्या आणि भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला? आणि आमची संस्कृती कशाला काढिता? गोरगरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात। आमचं प्रेम तुटूच शकत नाही।